दिवसाची सुरुवात यशूबरोबर. आजचं जे मनन आहे ते मिस्टर सॅमसन लुईस मिशन कंपाऊंड पालघर ह्यांच्याकडून आलेलं आहे. आपलं एका ट्रेनिंगच्या सेशनमध्ये जो प्रशिक्षक असतो तो नेगेटिव्ह इम्पॅक्ट म्हणजे नकारात्मक गोष्टींचा आपल्यावर कशा प्रकारे प्रभाव पडू शकतो ह्याचं ट्रेनिंग घेत असतात. आणि मग ते प्रशिक्षकाला ट्रेनिंगला जे लोक तरुण वगैरे तरुणी आलेले असतात त्यांना तो एका बास्केटबॉलच्या ग्राउंडवर घेऊन जातो. आणि बास्केटबॉलच्या ग्राउंडवर 2 जण निवडतो. एक तरुणी असते जी कधी बास्केटबॉल खेळलेली नसते किंवा कधीतरी असं बॉल टाकायचं तिला माहीत असतं त्या नेटमध्ये, तसं ती एकदम साधी असते. आणि एक जण असतो जो नेहमी बास्केटबॉल खेळणारा असतो आणि एक्सपर्ट असतो, चांगला खेळाडू असतो. ह्या दोघांना तो वेगळं करतो आणि जे बाजूला जमलेले असतात त्यांना काहीतरी तो सांगतो की आपल्याला काय करायचं आहे. मग त्याप्रमाणे त्या मुलीला तो बोलवतो आणि तिला बास्केटमध्ये बॉल टाकायला सांगतो. परंतु ती एवढी चांगली नसतेच खेळायला, तिचे सगळे बॉल ते चुकतात, नेटमध्ये जात नाही. मग तिचे डोळे बांधण्यात येतात आणि तिला काही दिसत नाही आणि तिला मग सांगतात की आता तू बॉल टाक. ती बॉल टाकत असताना जरी तिचं चुकत होतं तरी आजूबाजूचे जे सगळे जमलेले असतात ट्रेनिंगसाठी त्यांना सांगितलेलं असतं की हिचं जरी चुकलं तरी वाहवा वाहवा करायची तिची आणि सांगायचं अरे वा बरोबर बॉल पडला, बरोबर बॉल पडला. आणि असं काही वेळाने मग तसं करण्यात येतं आणि मग तिचं परत ती पट्टी काढण्यात येते आणि नंतर तिला सांगण्यात येतं की आता परत तू बॉल त्या नेटमध्ये टाक. आणि मग ती तसं टाकण्याचा प्रयत्न करते आणि काही बॉल तिचे बरोबर त्या नेटमध्ये जातात. आणि नंतर मग त्या तरुण मुलाला बोलवण्यात येतं जो चांगला असतो खेळाडू. त्याला सांगण्यात येतं की आता तू बॉल नेटमध्ये टाक आणि तो बरोबर सगळे बॉल नेटमध्ये टाकतो. मग त्याचे पण डोळे बांधण्यात येतात आणि डोळे बांधण्यात आल्यानंतर त्याला सांगतात की आता तू परत नेटमध्ये बॉल टाक. आणि हे बाजूचे जे असतात ट्रेनिंगसाठी जमलेले मुलं मुली त्यांना अगोदरच सांगितलेलं असतं ह्याचा बॉल जरी व्यवस्थित नेटमध्ये गेला तरी अरे चुकला 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 असं जोरजोरात ओरडायचं, अरे बाहेर पडला, अरे बरोबर गेला नाही आणि असं काहीतरी सांगत राहायचं, मोठमोठ्यानं ओरडायचं आणि त्याची हुरिया करायची. आणि डोळे बांधल्यानंतर तो बॉल टाकतो, काही बॉल बरोबर पडतात तरी सगळे लोक त्याची हुरिया करतात, अरे पडला, बाजूला गेला, हे ते. आणि थोड्या वेळाने मग त्याची पट्टी काढली जाते आणि परत त्याला बॉल टाकायला सांगतात. पण आता त्याचे बॉल चुकायला लागतात. एवढा एक्सपर्ट असूनसुद्धा त्याचे बॉल नेटमध्ये पडत नाही आणि त्याला स्वतःलाच आश्चर्य वाटतं की हे असं कसं झालं. आणि मग प्रशिक्षक त्यांना सांगतात की हे जे झालं हे नकारात्मक दृष्टिकोनामुळे झालेलं आहे. ह्याचा अर्थ हे आहे की आपण कोणाच्या संगतीमध्ये राहतो, कोणत्या लोकांचं आम्ही ऐकतो ह्यावर आपली हळूहळू जी विचारसरणी आहे ती अवलंबून राहते. मग की आम्ही कोणाचं ऐकतो हे महत्त्वाचं आहे. आपण आपल्या भोवती जर नकारात्मक दृष्टिकोन असलेले लोक असतील, आपण सतत त्यांच्याबरोबर राहत असू तर आपोआप आपले विचारसुद्धा नकारात्मक बनतात. त्यांचा प्रभाव जो आहे तो आपल्यावर पडतो. आपलं निर्णय घेण्याची जी क्षमता असते त्याच्यावर हे गोष्टी परिणाम करतात. आमचा स्वभाव असतो तो बदलायला लागतो. आम्ही कितीही चांगले असलो पण आजूबाजूला आम्हाला बोलणारे, आम्हाला सल्ला देणारे जर नकारात्मक दृष्टिकोनाचे असतील तर आमचे सुद्धा विचार त्याप्रमाणे होतात. पवित्र शास्त्र बघा आम्हाला काय सांगतं. स्तोत्रसेत करता काय म्हणतो बघा की धन्य जो पुरुष जो धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, कारण अशा लोकांमध्ये तो बसला तर त्यांच्यासारखेच विचार ह्या धन्य माणसाचे सुद्धा होऊ शकतात. आणि म्हणून जो धन्य माणूस आहे तो अशा लोकांच्या बैठकीत
बसत नाही, ज्यांच्यामुळे आमचे विचार बदलू शकतात. चांगले सल्ले देणाऱ्यांच्या लोकांमध्ये राहा, त्यांच्या सहवासात राहा आणि वाईट सल्ले देणाऱ्या लोकांपासून दूर राहा. आपण कितीही हुशार असलो तरी अशा नकारात्मक लोकांच्या सहवासात जर आम्ही राहिलो तर आमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा नकारात्मक होतो. कारण आपल्याला चांगल्या लोकांमध्ये राहायचं आहे, की शेवटी देवाचं वचन एकच आहे की धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, नीतिसूत्र ह्याचा 12वा अध्याय 26वा वचन, प्रोव्हर्ब्स चॅप्टर 12 अँड वर्स 26. धार्मिक आपल्या शेजाऱ्याला मार्ग दाखवितो, पण दुर्जनांचा मार्ग लोकास बहकवतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.